जय जय रघुवीर समर्थ श्री राम समर्थ। श्री समर्थ रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक आणि त्यावर विश्लेषण केले आहे सांगली येथील श्री विश्वनाथ यज्ञेश्वर छत्रे यांनी। आज आपण 31व्या श्लोकाचे विश्लेषण ऐकणार आहोत। महासंकटी सोडिले देव जेणे। दासाभिमानी श्रीराम आपल्या भक्ताला कधीच वाऱ्यावर सोडत नसल्याने त्यांच्या भक्ताकडे वाकड्या नजरेने पाहण्याचे धाडस भूमंडळातील कुणीही करू शकत नाही। ते भक्तांच्या रक्षणासाठी धावत येत असताना त्यांच्या पायातल्या तोडरांचा आवाज ऐकला रे ऐकला की भक्तांचे शत्रू दूर दूर पळून जातात। श्रीरामांचा पराक्रम एवढा अफाट आहे की ते भक्तांचे रक्षण तर करतातच, पण संकटात सापडलेल्या देवांचेही ते संरक्षण करतात। त्याबद्दल सांगताना समर्थ पुढील श्लोकात म्हणतात, महासंकटी सोडिले देव जेणे, प्रतापे बळे आगळा सर्व गुणे, जया ते स्मरे शैलजा शूल पाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी। जय जय रघुवीर समर्थ। रावणाने सर्व देवांना लढाईत पराभूत करून त्याच्या कैदखान्यात बंदी करून ठेवले होते। कितीही प्रयत्न केले तरी देवांची रावणाच्या कैदखान्यातून सुटका होत नव्हती। महापराक्रमी श्रीरामांनी रावणाचा पराभव करून देवांना त्याच्या कैदेतून सोडवले। अशा प्रकारे सर्वगुण संपन्न असलेले श्रीराम हे आगळे वेगळे व्यक्तिमत्व असून महाप्रतापी आहेत। म्हणून तर भगवान शंकर आणि माता पार्वती सदैव त्यांचे स्मरण करतात। अशा श्रीरामांचे आपणही नित्य स्मरण करूयात। जय जय रघुवीर समर्थ।